आम्ही आलो दूध बाजारमध्ये, डिस्काउंट बाजारमध्ये बघू शकता. तर इथे पण काही वस्तू आहेत म्हणजे अशा सायकल वगैरे. तर त्या अशोक मार्टच्या गेलो होते तिथे एक्सरसाइजच्या सायकल होत्या, पण इथे सुद्धा आहे. इथे तुम्हाला दाखवते मी काय काय आहे. योगा मॅट. हां ये वाला मॅट हे मस्त आहे, मी पण छान मिळवलं. योगा मॅट बघू शकता, फक्त 250 मी ताजी महाग घेतली. तर आम्ही तेव्हा चाललो आणि डिस्काउंट बाजारमध्ये गेलो तसं दुपारी. आणि तिथे खूप साऱ्या वस्तू आहेत, तुम्हाला मी दाखवल्याच. आणि त्याच्या आधी आम्ही गेलो होतो आपल्या अशोका मार्गच्या याच्यामध्ये काय म्हणता डिस्काउंट बाजारमध्ये. तर तिथे पण म्हणजे सगळ्या ब्रँडेड वस्तू असतात, सगळ्या एकदम डिस्काउंटमध्ये, म्हणून डिस्काउंट बाजार. तर दूध बाजारच्या याच्यात गेलो होतो, तिथून ना मला हे भारी भेटले डब्बे. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धून. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. कशी आहात तुम्ही? आय होप एकदम छान आणि फिट असणार. तर एक्सरसाइज झाली आणि आवरलं, हेअर वॉश केला, वाळवायचे हेअर्स. तर मी माझ्यासाठी करते भाकरी ज्वारीच्या आणि भेंडीची भाजी केली होती. विहान गेला स्कूलला सकाळी, त्याला दिली होती भेंडीची भाजी पोळी करून. आणि आज ना मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या टेरेसवर लिंबाच्या झाडाची जी कुंडी आहे ना, ड्रम, तो पूर्ण फुटलाय. तर तो बदलायचा आहे, चाललाय विचार बदलायचा. तर वैभव जेव्हा येतील तेव्हा जमेल. आणि म्हणजे वरची काय हालत झालेली आहे झाडांची ते दाखवतेच. आणि आपल्या ऑरेंजला फुलं येणार म्हणजे कळ्या आल्या होत्या, पण आता काय झालं त्या कळ्यांचं ते मला चेक करायचं आहे आपल्या संत्र्याच्या झाडाला. तर तेवढं करून त्याच्यानंतर मग दुपार किंवा संध्याकाळी जायचं आहे दूध बाजारमध्ये. आपण डिस्काउंट बाजारमध्ये गेलो होतो, तुम्हाला दाखवलं होतं. डिस्काउंट बाजारमध्ये ज्या एक्सरसाइजच्या सायकल वगैरे त्या खूपच स्वस्त होत्या. ज्या 14-14 हजारच्या होत्या त्या 3,500 4,000ला आहे. तुम्हाला घ्यायच्या असेल घरच्या घरी, तुम्हाला सायकलिंग करायची असेल, सकाळी सकाळी एक्सरसाइज करायची असेल, एक्सरसाइज करायला वेळच नसेल भेटत, पूर्ण आवरल्यानंतर तुम्हाला थोडीशी सायकलिंग करायची 15 मिनिट, तर खूप छान एकदम कॉम्पॅक्ट सायकल आहे. छोट्या जागेत बसेल आणि रोज एक्सरसाइज करता येईल. तर दूध बाजार आहे ना, तिथे पण त्यांचंच आहे डिस्काउंट बाजार. डिस्काउंटचं म्हणजे सगळ्या वस्तू डिस्काउंटमध्ये भेटतात. तर तिथे जायचंय मला, बघायचे काय काय, कारण मला योगा मॅट वगैरे असं काहीतरी बघायचं आहे. बाहेर त्या योगा मॅट डायरेक्ट 1500-1600 रुपयाला भेटतात. तिथे डायरेक्ट कमी प्राईजमध्ये ब्रँडेड त्या पण म्हणजे 500, 250, 300 अशा प्राईजमध्ये मिळतात. तर योगा मॅट आणि अजून एक नवीन वस्तू आल्या असेल, बघू आणि मस्त घेऊ, शॉपिंग करू. तर चला, आणि आज वातावरण एकदम पावसासारखं आहे. आता भाकरी करून घेते, जेवण करणार आणि वरचे झाडं आणि दाखवणार तुम्हाला. चला बोलते नंतर. तर आता वाजले दुपारचे 3. तर म्हटलं चला झाडं बघू वरची आणि काय हालत झालेली झाडांची ते बघू. चला झाडं बघू. चला बापरे, तरी पाला पाचवा टाकला आईने. तरी ते पपईचं झाड आलेलं आहे याच्यामध्ये, त्याला सुद्धा कळी आली आहे काय माहिती. आणि हे बघू शकतो वालाच्या शेंगा जवळ, किती वालाच्या शेंगा. आता खाऊन खाऊन कंटाळा आला खूपच. आणि इथे आहे लिचीचं झाड, लवकरच त्याला लिची येतील पुढच्या वर्षी. इथे आंब्याचं झाड आहे. तर आंब्याच्या झाडाला ना दरवर्षी मोहर येतो, खूप येतो, पण गळून जातो का बरं काय माहिती. जर तुम्हाला काही औषध माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा नक्की, की काय देतात आंब्याच्या झाडाला, खत वगैरे कोणतं देतात. कारण मोहर येतो भरपूर, पण पडून जातो कसं काय माहिती. त्याच्यानंतर ड्रॅगन फ्रूटचं झाड, कॅक्टस. आणि इकडे वाह काय भारी वासाला, किती आले संत्रीला, बापरे. दिसतंय का? हा दिसतंय ना, किती फुलं आले इकडे. म्हणजे ह्या संत्री खूपच येणार आहे. मागच्या वेळेस 6 संत्री होत्या ना, 6 संत्री होत्या. ह्या वेळेस भरपूर संत्री येणार आहे. वाव काय भारी वाटतंय, मस्त फुलं आलेले आहे. या फांदीला जास्त आले, इथे कळ्या आहेत आणि इथे वरती मस्त येतील. भारी सक्सेस झालं. कारण आपण कधी आणतो ना काय म्हणता झाड इथून, काय म्हणता आपलं नर्सरीतून, तर आपण कधी संत्रीचं झाड वगैरे लिंबूचं आणलं ना याच्यातून,
नर्सरीतून तर सक्सेस होत नाही. त्याला पहिल्यांदा फुलं येतात, फळं येतात, आलेले असतात, ते निघून गेले की येतच नाही. पण हे आणि हे झाड खूप सक्सेस झालं आहे. तर बघू शकता झाडाची काय हालत झाली. पूर्ण पूर्ण कुंडीच गेलेली आहे त्याची फुटून. तर ही कुंडी बदलायची आहे अशी, बघू शकता पूर्ण गेली. तर लिंबाची कुंडी बदलायची. तर अशी झाडांची अपडेट आहे. पाणी टाकून देते ह्या 2 झाडांना. पण मी असं ऐकलंय की जेव्हा फुलं फळं येतात ना तेव्हा जास्त पाणी टाकायचं नाही. तर राहू येते, संध्याकाळी टाकेल येऊन. आता ऊन आहे, उन्हाची पाणी टाकलं ना तर माती गरम होऊन जाते. तर असं झालेलं आहे पूर्ण. तर चला आता खाली जाऊ, कारण इतकं ऊन आहे ना. आणि इकडे मी वालाच्या शेंगा मागच्या तोडल्या होत्या, बघू शकता वालाच्या शेंगा इथे आलेल्या आहे. फक्त याला आंब्याच्या झाडालाच मोहर नाही आलेला. आणि अशा झाडं आहे, लिंबू बघू शकता मस्त लिंबू आलेली याला. चला आता खाली जाऊ आणि मग बोलते तुमच्या झाडांचे अपडेट आहे. आणि मस्त संत्र्याला फुलं आलेले, म्हणजे ह्या वेळेस भरपूर संत्रे येणार आहे. मागच्या वेळेस 5 होत्या, 5-6 आलेल्या. अगं ऊन आहे खूप. चला. तर इथे आमच्या इथल्या झाडाची पपई बघू शकता एवढी मोठी झालेली आहे. म्हणजे तोडली तर बघू शकता किती मोठी साईज आहे. तर आमच्या ना झाडाला खूपच पपई आली. मागच्या वेळेस पण तुम्हाला मी दाखवलं होतं, तोडलं होतं तेव्हा पपई. आणि आता काल परवा तोडली आहे आणि मस्त पिकली बघू शकता. थोडीशी पिकत आली की लगेच तोडून घ्यायची. आणि आता मस्त कट करू. आणि ती गोड आहे ना, तर आईंनी पण बिया ठेवलेल्या आहे त्याच्या. आता लावून देणार आहे ते पावसाळ्यामध्ये. आता बघू कशी ते. ह्या बिया ठेवून राखावं लागतील ना. बघू शकता कशी एकदम असं परफेक्ट, म्हणजे पिकलेली, जास्त पिकलेली पण नाही, जास्त कच्ची पण नाही, एकदम भारी आहे. आता सगळं बिया काढून आणि वरची साल काढून घेणार. आणि ह्या बिया ना आवरून ठेवायच्या, म्हणजे त्याच बिया पुढच्या वर्षी आईला देखील लावून आईला देऊन टाकते. मी काढून घेते, म्हणजे आई लावून देतील. घरच्या घरी पपई आपली मस्त फळं. फ्रीज मध्ये ना आपण कट करू. साल काढू. म्हणजे कसं अशीच खायची नाही का. करून घेते ते वापर हे ग. त्याचा ज्यूस पण करू शकतो का आपण. काय ते स्मूदी. पण नाही असं छान लागेल खायला. किती भारी ना तुकडे घाल. मस्त घरची ऑर्गॅनिक पपई. इतकी गोड आहे ना. मी आलो दूध बाजारमध्ये, डिस्काउंट बाजारमध्ये बघू शकता. तर इथे पण काही वस्तू आहेत, म्हणजे अशा सायकल वगैरे. तर त्या अशोक मार्टच्या गेलो होते, तिथे एक्सरसाइजच्या सायकल होत्या. पण इथे सुद्धा आहे, इथे तुम्हाला दाखवते मी काय काय आहे. अशी सायकल सुद्धा आलेली आहे. याची काय प्राइस आहे सायकलची. 1500. किती एज पर्यंत आहे. किती मोठे मुलं पण चालू शकतात ना. आणि ही छोटी आहे. आणि इथे आहे. आणि कितीला आहे हो. 600 रुपयाला आहे. भारी आहे लहान मुलींची. आणि इथे पेडलचे एक्सरसाइजचं. बसूनच करू शकतो. ही एक आहे इलेक्ट्रिक चॉपर आहे. छोटेसे बॉक्सेस येतात. आणि इथे सुद्धा एअर फ्रायर आहे बघू शकता.
तर 7,500चं तर 3,500-4,000लाच मिळेल तुम्हाला. हे नंतर हे राईस कुकर हे 950लाच आहे. आणि हे कुकर राईस कुकर 1,000 रुपयाला वाटतं, 1,000ला आहे. तर असे भांडे आहेत. आणि हे पाहिजे असे पण आहे, म्हणजे सगळे जे घरगुती आहे ना ते भांडे आहेत. मग त्या सायकल नाही आल्या एक्सरसाइजच्या इथे, तिथेच ते ठेवलेलं आहे. हा ना, आम्ही तिकडे गेलो होतो एकदा. आणि ते ती पण आहे ना एक उशी, ती उशीच आहे ना वरची बघा. तर बघू शकता हे असे डबे पण मस्त ना, याच्यात एअर फ्रायरमध्ये काही पण करता येतं याच्यामध्ये. तर बघू शकते एअर फ्रायरमध्ये मी बघते, हे घ्यायचं ट्राय करते. त्याच्यात मोठी पण साईज आहे अशी, म्हणजे आपण त्यात काही पण करू शकतो. डोसा नाही काय म्हणता, केक. हां ही पण छान आहे ना, ही पण एअर फ्रायरमध्ये बसेल आपल्या. हे एअर फ्रायरमध्ये बसेल का? हे ॲल्युमिनियम आहे ना, याच्यात काही पण करता येईल आपल्याला. हे छोटा पण आहे आणि हा एक आहे. हा बसेल ना तेवढा का नाही ना? आता मस्त आहे. ओव्हनसाठी एअर फ्रायर मध्ये बसेल का? बसेल ना. आपण घेऊ. वो सिलिकॉन क्या है क्या, कुछ सिलिकॉन का? हे कितीला आहे? 50 रुपयाला ही घेते एक मी. सिलिकॉन का है कुछ? एक छोटा घेते. एक छोटा घेते. छोटे तर बसतील ना लगेच केक साठी 2. आणि हे कितीला घे? 100ला 3. हे 3 का? ही घ्या 3. 100ला 3. तरी 3 घेते आणि हा एक घेते. बसला तर बसला ना. हे 400ला डब्बा आहे बघा सेलोचा. इथे आणि इथूनच टिफिन घेतला होता आम्ही मागच्या वेळेस मिल्टनचा. हे ब्रोसिल सेलो आहे. हा छोटा आहे 4x6 आहे ते. पण हा आपला बेडचा कलर असाच आहे ना, ग्रे. 600 रुपये. क्वीन बेड है ना, ये देखो ना, ये वाला क्वीन बेड वाला. क्या बोले? 72. क्वीन बाय बोले तो 4x6 आता. नहीं ना, 72 ही है ना हमारा. वही बोल रहा है, एक 4x6 आता क्वीन साइज. 6-4 का है. हाँ हमारा क्वीन आपलं size हे तो बरोबर आहे. वर ये एक ही. एक ही है ना. एक कौन सा कलर है? ये ऐसे इतना है, देखो ग्रे है क्या? ग्रे. ऐसा है ना. यही है, हाँ, ये यही. जितना है ना ये सही उतना ही है वो भी. ये ऐसा है हमारा 78 बाय 72. येईल ना त्याला. हा हे ताणणारा आहे. योगा मॅट. हा कैसा है ये वाला मैट? हे मस्त आहे. हे पण छान मिळालं. योगा मॅट बघू शकता. फक्त 250 आहे ना. ताजी महाग घेतली. बाकी के खेला है 50 आहे. हेवी आहे ना ती. ही हेवी आहे. ही खूप मोठी असेल. मोठी आणि हे बघ हे. ही आहे ना. हे बाई ही अशी आली. हे बघ या. एक घेऊ आपण. नको ही सटकेला असं वाटतं लई हलकी. नाही नाही, हे सब अँटी स्किट असेल. अँटी स्किट आहे पण मग नको ते मग हं. ती काढली ती बघू. आपण काय करायचं टोपी त्याची? ही पण 250लाच आहे का? याला मध्ये डाग आहे. म्हणजे हां ठीक आहे. योगा मॅट. माती जाईल ना सगळं साहित्य. हां हे पण इथे पण होतं. हे तुम्ही तिकडून घेतलं ते. हे कितीला? 600 रुपये. कमचं आहे 200 किलो. किती किलोला घेतलं? 100 किलोला. तर बघू शकता वॉटर 6000लाच आहे. हॅवलचं 6700. नंतर हे एक आहे. किती लांब आहे? हे एक ॲक्वागार्डचं बघू शकता. हे 13,500चं आहे ॲक्वागार्ड. तर असे आहेत. क्रिकेट, कॅरम बोर्ड. आता ज्ञान खेळत नाही म्हणून ती माझं काय हो. आपल्याला वस्तू डायरेक्ट जावं लागेल घरी. बॅडमिंटन रे आपलं चला.
असं आहे. मला ना वेपर्स वगैरे करायला लागेल, तर हे आहे बघू शकता 150ला आहे, हेवी आहे एकदम. तर बघू कसं आहे. बघू शकता असं. आणि हे पण आहे त्याला, म्हणजे आपण लागणार नाही आता असं. एकदम हेवी आहे. तर हे गार्लिक वगैरे किलर आहे. तुमच्या खात्यामध्ये 900 रुपये जमा झाले. तसा आहे ब्रँड बाजार. आणि इथून मस्त घेतलं आहे 2-3 वस्तू. मॅट घेतली, मला कधीची मॅट घ्यायची होती, तर मॅट घेतली, एक बेडशीट घेतलं आणि भांडे घेतले 2-3 ते याच्यातले मायक्रोवेव्ह ओव्हनमधले एअर फ्रायरमध्ये. ते बघू शकतो. तर हे आहे ब्रँड बाजार डिस्काउंट स्टोअर दूध बाजारमधलं. तर तुम्ही नेहमी मला पत्ता विचारता, ॲड्रेस विचारता, तर हे आहे दूध बाजार. तिथे आलं की लगेच तुम्हाला दिसेल डिस्काउंट स्टोअर. तुम्हाला इतक्या वस्तू भेटतील ना, तुम्हाला असं होईल काय घेऊ काय नाही. आणि सगळे ब्रँडेड वस्तू ज्या ॲमेझॉन वगैरे असतात ना त्याच्यावर, त्या म्हणजे त्यांनी डायरेक्ट तिथे स्टोअरच काढलेला आहे आणि त्या स्टोअरमध्ये आपल्याला कमी प्राईजमध्ये सगळ्या वस्तू भेटतात. तर जी मी मॅट घेतली ना एक्सरसाइज, ती तर 1400 का 1500 प्राईज होती त्याची रिअल, पण तिथे मिळाली मला फक्त 250 रुपयाला. तसं मी सांगेलच काय काय वस्तू घेतलेल्या आहेत. तर आता इथे गंगेवर आलो होतो आणि आता घरी आले झाडांना खत टाकण्यासाठी. बघू शकता किती छान सनसेट झालाय. एकदम भारी झालाय ना सनसेट. तुम्ही बघू शकता कसे फुलं आलेले आहेत. तर आता हे खत मिक्स केलं होतं पाण्यामध्ये, तेच आता याच्यात टाकतोय थोडं थोडं. लिंबूला टाक, लिंबूला टाक, लिंबू लिंबू थोडं थोडं. हां, लिंबूला टाक. ग्रीन ग्रीन बघ. तर आम्ही तेव्हाच आलो आणि डिस्काउंट बाजारमध्ये गेलो तसं दुपारी. आणि तिथे खूप साऱ्या वस्तू आहेत, तुम्हाला मी दाखवल्याच. आणि त्याच्या आधी आम्ही गेलो होतो आपल्या अशोका मार्गच्या याच्यामध्ये, काय म्हणता, डिस्काउंट बाजारमध्ये. तर तिथे पण म्हणजे सगळ्या ब्रँडेड वस्तू असतात, सगळ्या एकदम डिस्काउंटमध्ये, म्हणून डिस्काउंट बाजार. तर दूध बाजारच्या याच्यात गेलो होतो. तिथून ना मला हे भारी भेटले डब्बे असे. आपले मायक्रोवेव्हमध्ये पण चालतात आणि मोठ्या ओव्हनमध्ये पण चालतात. तर आणि मी खास करून फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी घेतलेलं आहे. त्याचं प्लॅस्टिक काढून टाकलं बघू शकतो असं. तर ते काढायचं आहे पूर्ण असं प्लॅस्टिक. तर असे आहेत आणि त्याला झाकणसुद्धा आहे, म्हणजे आपण ना काही भाज्या मी चिरून ठेवल्या ना फ्रीजमध्ये ठेवायला खूपच मस्त आहे एकदम. आणि हे दुसरे आहेत. तर मी हे असे 3 घेतले. तर हे 50ला 3 नाही 100ला 3 होते हे असे या पद्धतीचे. तर हा एक आहे, 2 अजून तिकडे ठेवले वाटतं. आणि हा एक 50 रुपयाला एवढा. तर मग मला भारी वाटले, म्हणजे फ्रीजमध्ये आपण काही पण भाज्या चिरून वगैरे ठेवू शकतो त्याच्यामध्ये, किंवा काही बनवलं ते ठेवू शकतो. आणि एकदम चपटे आहे ना, तर 2-3 बसतील त्याच्यावर अशी फ्रीजमध्ये. तर आता ते मी डिशवॉशरला क्लीन करणार आणि मग ठेवणार. आणि घेतलेलं आहे बेडशीट. इतकं छान दिसतंय, मी टाकलं बेडशीट, तुम्हाला दाखवते. तर असं आहे हे बेडशीट मी घेतलेलं आहे, इलास्टिकचं आहे. आणि पहिले जे बेडशीट होतं ना ते नुसतं वळून जायचं आणि मुलं कशी इथे बसतात खेळतात, तर त्याच्यामुळे ना ते नुसतं वळून जायचं. आणि हे मस्त बेडशीट भेटलेलं मला डिस्काउंट बाजारमध्ये, आणि तिथे आहे अवेलेबल दूध बाजारच्या डिस्काउंट बाजारमध्ये. तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच जा तिथे, कारण खूप कमी प्राईसमध्ये आहे. तर आता याचीच प्राईस असेल 1700-1800 प्राईस असेल याची. तर एकदम निम्म्या प्राईसमध्ये, म्हणजे 500 रुपयालाच भेटलेलं आहे हे. आणि एकदम भारी आहे, बघू शकता. तिथे ना उषा आहे, नंतर म्हणजे कम्फर्टर आहे, भरपूर साऱ्या वस्तू आहेत. म्हणजे एकदम कमी याच्या डिस्काउंटमध्ये ब्रँडेड वस्तू भेटतात. तर मी हे पण घेतले, काय म्हणता, योगा मॅट पण घेतली, पण दाखवते तुम्हाला सगळ्याने. तर असं आहे इलास्टिकचं आणि मस्त बसलं. आणि आता आमचं ही गादी आहे क्वीन साईजची, तर मोठी गादी आहे. तर एकदम परफेक्ट बसलेला आहे. त्याच्या पेक्षा छोटे पण आहेत जे किंग साईजचे वगैरे किंवा स्मॉल
अशी आहेत, अशी बेडशीट वेगवेगळ्या कलरची आहे. पण आम्हाला मोठ्या साईजमध्ये हाच कलर होता ग्रे आणि एकदम परफेक्ट मॅच झालेला आहे याला एकदम छान. आणि हे उशीचे कवर मी आणले होते डीमार्ट मधून, तर हे पण मस्त दिसतंय, त्याला एकदम मॅच झालेले आहे, बघू शकता. आणि आता आहे की नाही पण खूपच छान आहे. आणि ग्रे पण होते पण तिथे एकच होता. जर आता पुढच्या वेळेस मला ग्रे भेटले तर मी ग्रे घेऊन येणार. पण याला मॅच झालेली एकदम मस्त छान दिसतात कॉम्बिनेशन. कारण हे बेज आहे ना, तर असं बेडशीट घेतलेलं आहे. मस्त आल्या मी टाकून दिलं आणि इतकं छान आहे. कियारा तिथंच येऊन बसली, टॅप खेळते ना कियारा, आवडतं. तर आता स्वयंपाक करायचा आहे, तर चाललंय खिचडीचाच प्लॅन. खिचडी करते आणि हा तुम्हाला आता योगा मॅट दाखवते. चला आणते मी हा माझी योगा मॅट. तर इथे योगा मॅट घेतलेली आहे आपली पिंक कलर मस्त मिळाला मला. आता नवीन योगा मॅट, माझी आधीची योगा मॅट तुम्ही बघितलं असेल, खूपच यूज झालेला आहे. तर ही लिवेज ह्या ब्रँडची आहे, बघू शकता. आणि अशी आहे. आता मुलांनी आणल्या लगेच यूज केली होती, अशीच खाली टाकून दिली. पण मग असा पिंक कलर आहे, खूपच छान आहे. तर ही याची किंमत होती किती 1200 का काहीतरी होती, पण ही मिळालेली आहे फक्त 250 रुपयाला. एकदम असं बघू शकता. आणि मोठी आहे, त्या माझ्या आधीच्या योगा मॅटपेक्षा मोठी आहे. ती मी योगा मॅट ना कुठून घेतली होती, DIY मधून घेतली होती वाटतं. ती काहीतरी 400 का 500 रुपयाला घेतली होती. आणि ही पण एकदम छान क्वालिटीची आहे, लिवेज कंपनीची आहे, तुम्ही सर्च करा. तर अशी घेतलेली आहे, पिंक कलर मस्त छान. तर याच्यात मस्त आता मी हे करणार, एक्सरसाइज करणार. तर तिथूनच घेतली डिस्काउंट बाजारमधून, दूध बाजारच्या डिस्काउंट बाजारमधून. तर चला आता मी पटापट खिचडी करून घेते आणि मग बोलते. तर असा होता माझा व्लॉग. कसं वाटला ते नक्की सांगा. आय होप आवडला असेल. आज डिस्काउंट बाजार दाखवलं, दूध बाजारमधलं सगळं आवडलं, काय काय आणलं वस्तू ते दाखवलं, गार्डनिंगचं दाखवलं, थोडंसं वरती अपडेट झाडांची. आवडला असेल तर व्लॉग नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.